Let us start our next topic, report writing. Here, instruction is given to us, write a report for your college magazine describing the proceedings of an intercollegiate cultural festival organized by your college. Write a report for your college magazine describing the proceedings of an intercollegiate cultural फेस्टिवल ऑर्गनाइज बाय युअर कॉलेज. तर तुमच्या कॉलेजने एक कल्चरल फेस्टिवल ज्याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम असं म्हणतो तो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की जो आंतरविद्यालयीन आहे आणि त्या कार्यक्रमासंदर्भातला एक रिपोर्ट आपल्याला बनवायचा आहे की कशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण आपल्या कॉलेजमध्ये घेतला. तर त्याचं रिपोर्टिंग जे आहे त्याचं एक वृत्तांत ज्याला आपण म्हणतो ते वृत्त जे आहे वृत्तांत लिहायचं आहे, आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे, रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. बघूया आपण या ठिकाणी कशा पद्धतीने हे रिपोर्टिंग आपण करू शकतो. तर वाय सी कॉलेज कल्चरल फेस्टिवल 2021 असं आपण म्हणू शकतो किंवा इथे आपलं नाव पण इथे बदलू शकतो की जी व्ही खाडे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज कल्चरल फेस्टिवल 2021 असं आपण टाकू शकतो की तो कल्चरल फेस्टिवल जो आहे तो 2021 या वर्षातला आहे. गवी खाडे विद्यालय शहापूर और वाई सी कॉलेज महाड ऑन 21 डिसेंबर 2020. आता इथे आपण यू कॅन चेंज डेट हियर instead of 21st December 2020 you will put here another date. On 21st December 2021 YC College or गवी खडे विद्यालय शहापूर अरेंज अँड अमेझिंग कल्चरल फेस्टिवल. तर अतिशय एक रोमहर्षक असा एक कल्चरल फेस्टिवल जो आहे तो ह्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला. द इव्हेंट वॉज अन ऑल डे लॉंग प्रोग्राम अँड वॉज हेल्ड ॲट वाय सी कॉलेज स्पेसिस ग्राउंड. आणि हा इव्हेंट जो होता ही जी घटना होती द इव्हेंट वॉज अन ऑल डे लॉंग प्रोग्राम अँड वॉज हेल्ड ॲट वाय सी कॉलेज स्पेसिस ग्राउंड. तर वाय सी कॉलेजच्या अतिशय भव्य अशा त्या ग्राउंडवर मोठ्या अशा ग्राउंडवर हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला. 25 कॉलेजेस फ्रॉम ऑल ओव्हर मुंबई डिव्हिजन टूक पार्ट इन दिस फेस्टिवल. तर या जवळजवळ या फेस्टिवलमध्ये 25 कॉलेजांनी आपला सहभाग जो आहे तो नोंदवला होता, कारण ती आंतरमहाविद्यालयीन किंवा आंतर कॉलेजची आंतरवर्गीय अशी ती आहे कॉम्पिटिशन किंवा कल्चरल फेस्टिवल. द फेस्ट बिगन विथ द अरायवल ऑफ द पार्टिसिपेटिंग टीम्स फ्रॉम होल मुंबई डिव्हिजन. तर जो फेस्ट आहे म्हणजे फेस्टिवल जो आहे द फेस्ट बिगन विथ द अरायवल ऑफ द पार्टिसिपेटिंग टीम्स फ्रॉम होल मुंबई डिव्हिजन. तर पूर्ण मुंबई डिव्हिजनमधल्या ज्या टीम्स होत्या ह्या टीम्सच्या आगमनाने त्या ठिकाणी ह्या फेस्टिवलला सुरुवात झाली. द लोकल MP graced the occasion as the honorable chief guest and inaugurated the event along with the well-known Bollywood celebrity and BJP MP शत्रुघ्न सिन्हा. तर द लोकल MP ग्रेस द ओकेजन. तिथे जे लोकल MP आहेत, MPचा अर्थ तो मेंबर ऑफ पार्लमेंट ज्याला आपण आमदार असं म्हणतो. द लोकल MP ग्रेस द ओकेजन. त्या प्रसंगी त्या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी त्याच्यात एक आशीर्वाद जो आहे तो दिला ॲज द हॉनरेबल चीफ गेस्ट. आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. अँड इनॅग्युरेटेड द इव्हेंट अलॉंग विथ द वेल नोन बॉलिवूड सेलिब्रिटी. आणि इनॅग्युरेशन केलं म्हणजे उद्घाटन केलं. अँड इनॅग्युरेटेड द इव्हेंट अलॉंग विथ द वेल नोन बॉलिवूड सेलिब्रिटी अँड BJP MP शत्रुघ्न सिन्हा. आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी एक प्रसिद्ध असं जे व्यक्तिमत्व आहे बॉलिवूडमधलं आणि BJPचे ते जे आमदार आहेत शत्रुघ्न सिन्हा हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी उद्घाटन केलं. दे वर वेलकम विथ अ फॅब्युलस वेलकम डान्स बाय द स्टुडंट्स ऑफ द होस्ट वाय सी कॉलेज. तर त्यांचं स्वागत जे आहे तर जे वाय सी कॉलेज जे प्रायोजक आहेत ह्या कार्यक्रमाचे त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी एक छान असा डान्स त्या ठिकाणी परफॉर्मन्स केला आणि त्यांचं स्वागत जे आहे ते केलं. द डान्स वॉज फॉलोड बाय द इनॅग्युरल लाइटिंग ऑफ द सेरिमोनियल लॅम्प. त्या ठिकाणी हा डान्स झाल्यानंतर त्या ठिकाणी इनॅग्युरल लाइटिंग ऑफ द सेरिमोनियल लॅम्प. तर ह्या ठिकाणी इनॅग्युरल लाइटिंग ज्याला आपण दीपप्रज्वलन करून त्या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी केली गेली. द कॉलेज सिंगर ग्रुप सँग सरस्वती वंदना इन द बॅकग्राऊंड टू म्युझिकल अकम्प्लिशमेंट. त्या ठिकाणी जे कॉलेजचे सिंगर ग्रुप होता जो गाणारा ग्रुप होता त्यांनी सरस्वती वंदनेने त्या ठिकाणी छान असं वातावरण निर्मिती जी आहे ती केली आणि एक छान अशी मानवंदना जी आहे ती आपल्या पाहुण्यांना दिली.
डॉक्टर सुरेश नायर द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज डिलिवर्ड अ वेलकम स्पीच. त्या ठिकाणी कॉलेजचे जे प्राचार्य आहेत त्यांनी स्वागतपर असं भाषण त्या ठिकाणी केलं. ही ऑब्झर्व दॅट द इव्हेंट वॉज ऑर्गनाइज टू कोमेमोरेट द कम्प्लिशन ऑफ द गोल्डन ज्युबिली ऑफ द कॉलेज. तर त्यांनी असं म्हटलं की हा जो कार्यक्रम आहे ही ऑब्झर्व दॅट द इव्हेंट वॉज ऑर्गनाइज टू कोमेमोरेट द कम्प्लिशन ऑफ द गोल्डन ज्युबिली ऑफ द कॉलेज. तर ह्या कॉलेजची जी गोल्डन ज्युबिली आहे तर गोल्डन ज्युबिली त्या ठिकाणी साजरी होते आहे. तर कॉलेजला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या 50 वर्ष पूर्ण होण्याच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे हा आयोजित करण्यात आला असे ते त्यांच्या भाषणात म्हणाले. द प्रिन्सिपल दॅन हायलाइटेड द एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड क्रिएटेड बाय द कॉलेज थ्रू आउट द इयर्स in terms of rewards and achievements in academics as well as sports and intercollegiate cultural events. तर the principal then highlighted the excellent track record created by the college. तर एकंदरीत कॉलेजचा काय ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याचं पूर्ण विवेचन जे आहे ते त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये केलं. अँड इंटरकॉलेजिएट कल्चरल इव्हेंट्स by the college throughout the year in terms of rewards and achievements in academics as well as sports and intercollegiate cultural events. तर खेळामध्ये असेल किंवा इतरही आंतरवर्गीय अशा काही स्पर्धा आहेत किंवा अभ्यासक्रम आहेत किंवा अभ्यासाविषयक काही स्पर्धा आहेत या स्पर्धांमध्ये कॉलेजचं अतिशय चांगलं रेकॉर्ड आहे, चांगलं असं नाव आहे असं त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलं. द प्रिन्सिपल दॅन हायलाइटेड द एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड. द चीफ गेस्ट अँड द डिग्निटरीज वेर फेलिसिटेड विथ टोकन ऑफ लव बकेट्स. तर टोकन ऑफ लव अँड बुके. द चीफ गेस्ट अँड द डिग्निटरीज. तर प्रमुख पाहुणे आणि इतर जे मान्यवर होते त्या मान्यवरांचा पण सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं प्रेम जे आहे ते व्यक्त करण्यात आलं. आफ्टर द स्पीच बाय द चीफ गेस्ट द इव्हेंट बिगॅन. तर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली. Participants from different colleges presented a variety of cultural programs in various categories like singing, dancing, duet singing, solo singing, skits and pantomime. तर अशा अनेक जे काही गीतं आहेत ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. डुएट सॉन्ग आहेत ज्याला आपण म्हणतो डुएट म्हणजे दोन जण मिळून जे गातात ते त्याला आपण डुएट असं म्हणतो. तर ते डुएट सॉंग्स आहेत. सोलो सॉंग्स आहेत म्हणजे एकट्याने म्हणायचं गाणं जे आहे त्याला म्हणतं. एखादं काही पथनाट्य आहे, स्किट्स आहेत किंवा एखादी छोटंसं नाटुकली आहे ती पण त्या ठिकाणी साजरी केली गेली. देर वॉज अन ऑलराऊंड एफर्ट बाय द कॉलेज टू शो केस ऑफ द टॅलेंट्स ऑफ दर स्टुडंट्स. देर वॉज अन ऑलराऊंड एफर्ट बाय द कॉलेज टू शो केस द टॅलेंट्स ऑफ द स्टुडंट. द ऑडियन्स सॅट ग्लूड टू देअर सीट्स एन्जॉईंग एव्हरी मिनिट ऑफ द शो. आणि या पद्धतीने तिथली जी ऑडियन्स होती, प्रेक्षक जे होते त्यांनी अतिशय छान पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे त्याचा आनंद जो आहे तो लुटला आणि सगळ्या मुलांचे परफॉर्मन्स जे आहे ते त्या ठिकाणी जज केले गेले. त्याचा पूर्णतः त्या ठिकाणी जे इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. द डे केम टू अन एंड विथ द अनाउन्समेंट ऑफ प्राइजेस. तर शेवटी तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपलेला आहे. द डे केम इन टू अन एंड विथ द अनाउन्समेंट ऑफ द प्राइजेस. शिवाजी कॉलेज बॅक द फर्स्ट प्राइज इन मोस्ट कॅटेगरीज. तर शिवाजी कॉलेजने बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये त्यांनी पुरस्कार जे आहे तो त्या ठिकाणी पटकावला. एस एन कॉलेज बॅक द सेकंड पोझिशन. एस एन कॉलेजने त्या ठिकाणी दुसरं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं. द प्राइज डिस्ट्रीब्युशन वॉज फॉलोड बाय अ फॉर्मल वोट ऑफ थँक्स बाय द कॉलेज जनरल सेक्रेटरी. तर त्या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे कॉलेजचे सेक्रेटरी आहे, जनरल सेक्रेटरी जे आहे ते मुलांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आभार प्रदर्शन जे आहे वोट ऑफ थँक्स आभार प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलं. द डे अँड द इव्हेंट एंडेड विथ द सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड अचिव्हमेंट बाय वन अँड ऑल इन्व्हॉल्ड इन द इव्हेंट. तर अशा पद्धतीने हा दिवस जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी साजरा झाला. द डे अँड द इव्हेंट एंडेड विथ द सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. एक समाधान आणि समाधानाच्या त्या भावना त्या ठिकाणी होत्या आणि अशा पद्धतीने तो दिवस जो आहे तो त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर असं एकंदरीत रिपोर्टिंग जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. रिपोर्ट रायटिंगचा हा टॉपिक आपण इथे थांबूया आणि पुढे आपण मूव टू नेक्स्ट टॉपिक.